तुकोबाराय सांगतात, जीवन जगत असताना मी प्रयत्न केले कशासाठी? याजसाठी केला होता टहास, शेवटीचा तीस गोड व्हावा. एक गोष्ट लक्षात ठेवा, जन्म आहे याचा अर्थ एक दिवशी म्हणजे कुणी असो. देव जरी मनुष्य रूपाने जन्माला आला तर ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे का? उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे गा. अर्जुना, ज्या अर्थी या मृत्यू लोकात जन्म आहे त्या अर्थी मृत्यू आठवला. इथून त्याच्या तडाख्यातून अजून तर कुणी सुटला नाही. मग ते देव जरी जन्माला आला मनुष्य रूपाने तरी त्याला जावं लागलं. जाईल त्याची काळ खाणार आहे. कोण खाणार आहे? एक गोष्ट लक्षात, काळाची एवढी पडेल बाजू, त्या दिवशी आपली वेळ निघून गेलेली असो. आता व्यवहार सांगतो म्हणजे लक्षात येईल. आता आपण बरीच बाबा पंढरपूर ते आळंदी दिंडीला जातात. किती दिवसाचा प्रवास असते महाराज? 20-22 दिवसाचा प्रवास. 22 दिवस, बरोबर. 22 दिवसाचाच प्रवास. बरेच जण तर कुठं फलटणला जातात, कुठं जेजुरीला जातात. काही जण म्हणतात सासवड पासूनच बघू, काही जण म्हणतात नाही आपलं वाकड. चला, 4 दिवसाचा, 10 दिवसाचा, 15 दिवसाचा, 20 दिवसाचा काय प्रवास असेल, या प्रवासाला जाण्याच्या अगोदर किती दिवसापासून तयारी असते? बोला ना. गोळ्या राहतील, कपडे राहतील, पिशवी आणा, सगळं आणा, हे आणा, ते आणा, आणि 50 जणाला फोन करणार, दिंडीला चाललोय बरं का. जणू काय तिकडच जाणार आहे पुन्हा महागारी. जाणार आहे किती दिवसासाठी? 20-22 दिवसासाठी. महिन्यानं अगोदर तयारी, एक 15 दिवसाच्या प्रवासासाठी. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, अव्याहतपणे जीवाचा प्रवास सुरू राहणार आहे. मग आल्यावर रिकाम्या हाताने जायचं. त्याच्यासाठी बांधा शिजून, त्याच्यासाठी काय आहे का? जसं आला तसं रिकाम्या हाताने. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण या मृत्यू लोकात जन्माला आलो, मालक नाही, भाडे करू आहेत. आपण कोण आहे? आपण कोण आहे? नीट शब्द आहे का? आपण कोण आहे सर? आपण कोण आहे? द्या माझ्या नावानं लिहून घर. ऐका ऐका, हे घराचं आपल्याला देणं घेणं, हे घर आहे. हे काय आहे? हे घर आहे. या घराचे आपण मालक नाही. जीवाला दुःख का भोगावं लागलं याचं कारण आहे का? हे घर आपलं, हे घर आपलं. काळाचे धन काळाचे धन
धन कुबेराचे देह हे काळाचे 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 धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे इथे मनुष्याचे काय आहे देह हे काळाचे धन कुबेराचे 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 दादा हा देह पंचतत्वाकडून आपण उसना आणला आणि या देहामध्ये भगवंतानं दिलेला अविनाशी जीव आला. जीव आणि देह दोघ जण एकत्र आले आणि मग या देहाचा आणि जीवाचा संसार सुरू झाला. आणि या संसारात हे दोघ जण आले. जन्मापासून मृत्यूपर्यंतचा या दोघांचा संसार आणि तुकोबाराय सांगतात एक दिवशी या देहाला सोडून तो जीव निघून जाणार आहे. आणि जीव निघून गेल्याच्या नंतर पुढच्या प्रवासाला जात असताना आपल्याला तिथं कुणी मदत करणार सोडविणारा देशीचा चौधरी आणि तुका म्हणे तुझं सोडविणार या मृत्यू लोकात आपल्या शरीर संबंधानं जेवढी नातलग जमवली ते कुणी सोडवणार नाही. एक सोडवणारा भगवान परमात्मा त्या देवाला कधी विसरायचं नाही. विसरले दया थोर झाले आणि पचतेल खाणे दादा या नरकाच्या जर खाणीतून सुटायचं असेल तर देव मार्गाचा स्वीकार करावा लागेल आणि शेवट गोड करून घ्यावा लागेल. म्हणणे महाराज शेवट गोड शेवट गोड शेवट गोड म्हणजे काय? ऐका आपल्याकडे एक प्रथा आहे. आता शहरमध्ये ती हळूहळू लोक पावत चालले पण खेड्यात अजून आहे बरं का. मरणासन्न मनुष्य आता मरणाच्या घटका मोजायला सगळी गल्ली जमा झाली. पाहुणे आले सगळेच आले. नातलग जवळ बसतात आणि प्रत्येक जण एकच म्हणतंय बाबा एकदा काय म्हणा काय म्हणा एकदा कोण म्हणा शेजारी निकटते ना कोण म्हणायचं सगळेजण येऊन बाबा एकदा राम म्हणा. मुलगी विनवते मुलं विनवतात बहीण विनवते पाहुणे विनवतात आणि मग बाजूला बसलेली बायको हळूच म्हणते अहो ताई दादा बाबा एवढं म्हणायले एकदा एकदा काय म्हणा एकदा. त्यानं आयुष्यभर जर राम राम म्हणलं तर येईल. भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर किती श्रेष्ठ आहे नीट ऐका. खेड्यात बाबा आजही नवा माणूस जरी गावात आला तर तुम्ही काय म्हणताय राम राम. किती गोड आहे बाबा. राम राम. ओळख नाही पाळक नाही नवीन आला राम राम. आपल्या गल्लीत जर नवा आला तर आपण काय म्हणतो? खरं सांगायचं आपण काय म्हणतो? राम राम नमस्कार. कोणत्या देवाचे? आता तर त्या मोबाईलनं माणसंच माणसाला विसरली. आता बोलणं बंद झालं.
काय आता हे काय कसला प्रकार आहे? पूर्वीच्या काळी बाबा, आजही खेड्यामधून माणूस गावाच्या बाहेर जात असताना आपल्या गावातलं ग्रामदैवत याच्या पाया पडूनच गावातून बाहेर पडतो. कारण ग्रामदैवताला तुम्ही एवढं साधारण समजू नका. कारण ज्या ग्रामदैवताच्या तुम्ही गावातून पाया पडून बाहेर गेला, बाहेर गेलेला माणूस सुखरूप परत आणायची जबाबदारी त्या देवाची आहे. म्हणून किती गडबड असेल तर माणसं गावातून बाहेर जात असताना देवाच्या समोर थांबून मध्ये जाऊन देवाच्या पाया पडायचं आणि मग गावातून बाहेर पडायचं. देव म्हणत होता मला शरण आला, परत आणायची जबाबदारी माझी आहे, पट्ट्याची. म्हणून देव कधीच गेलेल्या माणसाला तिकडच ठुत नव्हता, महागारीच आणत होता. म्हणले आता काय झालं, आता माणसं बिघडली. म्हणले कसं, गाडीवर बसतात, मारुतीच्या देवळा पस्ती गाडी आली की देवाकडे बघायचं आणि देवालाच म्हणायचं देव म्हणतोय गावातून बाहेर काढायची जबाबदारी माझी, पण परत आणायची जबाबदारी गेला तिकडच, पुन्हा माघार नाही ना आला. संस्कृती किती गोड आहे हो, कशासाठी दिलं हो एवढं गोड गोड चिंतन. पण तुकोबाराय सांगतात या जीवाचा शेवट होत नसतो, देहाचा शेवट आहे. कारण जीव अव्याहतपणे प्रवास करणार आहे. पण या देहाचा शेवट गोड जर करायचा असेल तर मृत्यू समयी भगवंताला आठवण करावी, आठवण करावी. आठवीन पाय हा माझा दिवस, रात्रानी दिवस पांडुरंगा देवा एक क्षणभर मी विसरणार नाही आणि एक क्षणभर विसरणार नाही. आणि खरं ज्याला विसरायचे त्याला विसरले आणि नको त्याला आठवणीत ठेवलं म्हणून आपला शेवट वाईट आहे. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही शेवट गोड झाला सांगताय, मग हे स्वानुभव आहे का ऐकून आहे? आता बरेच आपण अनुभव सांगतो, सगळे अनुभव आपण घेतले का हो? आता तुम्हाला प्रश्न काय विचारतो, गुळ कसा आहे? गुळ गुळ. साखर कशी आहे? मीठ कशी आहे? मीठ. चिंच कशी आहे? विष कसं आहे? बरं जर एखाद्याला विचारलं महाराज मरण कसं आहे, त्यानं म्हणावं लागलं महाराज आधी मारावं लागल आणि मग दुसऱ्या दिवशी गावात सांगायला यावं लागल. आणि दुसऱ्या दिवशी जर हे सांगाय गावात आलं तर गावातले माणसं किती जिवंत राहतील का? एक बी माणूस राहायचं नाही ना. अहो नुसती थोडी जरी हालचाल झाली तर माणसं. आमच्याकडे 6 महिने अंतरुणाला पडलं होतं साहेब. किती महिने? 6 महिने. आताचा काळ काय, हॅलो हॅलो सगळं आहे, गाडीची सोय आहे. आणि पूर्वीचा काळ थोडासा बिकट होता, ते 6 महिने अंतरुणाला पडल्यामुळे अंगाला जखमा वगैरे झाले बाबा. आणि 4 वाजता मेलं की अगोदर अंगाला पाणी सुटलेलं. माणसं म्हणजे पाहुण्याची जर वाट बघितली तर रात्रभर तिथं कोण बसणार आहे, म्हणजे दिवस मावळायच्या आधी अशी कडाक्याची थंडी म्हणतो. आणि 6 वाजता नेलं की आणि दिवस मावळायच्या अगोदर तो विधी पूर्ण झाला. आता प्रत्येक गावात आमच्याकडे आहेत, तुमच्याकडे आहे का मला माहित नाही, ते सगळे आले की 4 जण 4-5 जण थांबतात. कवर नाही ते फुटूस. मग आता ते फुटूसवर थांबणारे ती तरी गुणानं बसतात का? हे माणसं गावाकडे आली, मी थंडी म्हणत होती, दिवस मावळायची वेळ होती आणि 4 जण बसली. ह्यांचा कार्यक्रम सुरू झाला तांबाखू खायला. अशा गप्पा रंगात आल्या आणि थंडी वाजायची म्हणून ते सरणाच्या जवळ बसले. ते गरम अजून पेटलं नव्हतं बडबड, ते वरीला वरीच होतं आणि ते गरम लागायला म्हणून दोघाचं तोंड सरणाकडं आणि दोघाची पाठ सरणाकडं समोरासमोर गप्पा मारीत बसले होते. दोघं असे जसं एवढंच अंतर आणि तुमच्या समोर दोघं सरण पाठीमागं. आणि अशा गप्पा रंगात आल्या म्हणता इकडच्यानं असं करायला, इकडच्यानं सरणाच्या असं त्यानं हातावर तांबाखू घ्यायला आणि सरणातून गपकन हात बाहेर. ते ताटलं होतं, ते गरम झाल्याबरोबर काय झालं, ते गपकन बाहेर आलं. ज्यानं हातावर तांबाखू घेतली त्याच्या हात एकदम समोर आला. त्यानं एकदाच म्हणलं तांबाखू. मारे सर ते 6 महिने काहीच बोलत नाही. तंबाखू 6 महिन्याच्या नंतर
त्याला हळूच विचारला असतं काय सांगू मला वाटलं की तंबाखूच मागितली काय. आणि जर मरण कसं होतं हे दुसऱ्या दिवशी गावात सांगायला आल्यावर नाही सर. नुसतं स्वप्नात जर माणूस आलं तर मी आलेलं माणसं रात्र झोपत नाही. मग तुकोबारांना विचारलं महाराज हा अनुभव तुम्ही मरणाचा सांगताय तो अनुभव तुम्ही घेतला का जगाला उगाच सांगताय माझा बहु गोड झाला. आणि मग तुकोबारांनी सांगितलं ऐका मरणाचा अनुभव मी एकदा घेतला नाही किती वेळेस घेतला. तुकोबाराय सांगतात माझा पहिला अवतार या मृत्यू लोकामध्ये फक्त प्रल्हादाच्या रूपानं झाला. कधी झाला फक्त प्रल्हादाच्या रूपानं अवतार झाला. आणि या अवतारामध्ये मला मारण्याचा माझ्या बापानं 11 वेळेस प्रयत्न केला तरी मी भगवंताचं नामस्मरणच केलं. नारायण 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 नारायण. आणि प्रत्येक वेळेस माझा बाप मला मारण्याचा प्रयत्न करत होता आणि भगवान परमात्मा मला सांभाळत होता. त्या भक्त प्रल्हादाच्या अवतारामध्ये माझं जीवन कार्य संपलं. या मृत्यू लोकातून माझा देह पडला आणि पुन्हा मी अंगदाच्या रूपानं या मृत्यू लोकात जन्माला आलो. कुणाच्या रूपानं अंगदाच्या रूपानं. आणि अंगदाच्या रूपानं जन्माला आलो. माझा भक्त प्रल्हादाचा शेवट कसा झाला हे अंगदाच्या रूपात सगळ्या जगाला हात वरी करून अभंगाच्या प्रथम चरण शेवटत भला शेवटत भला शेवटत भला शेवटत भला शेवटत भला शेवटत भला गोड झाला. प्रल्हादाच्या रूपामध्ये मी भगवंताचं अखंड नामचिंतन केलं. तो देह सोडला आणि पुढे अंगदाच्या रूपानं जन्माला आलो. माझा बहु तो पाठीमागचा पुढे अंगदाच्या रूपानं जन्माला आलेच्या नंतर अंगद भगवान प्रभू रामचंद्राच्या सानिध्यामध्ये संपूर्ण जीवन घातलं आणि तो अवतार संपला. आणि पुढे द्वापार युगामध्ये तुकोबाराय उद्धवाच्या रूपानं जन्माला आले. आणि उद्धवाच्या रूपानं जन्माला आल्याच्या नंतर या अवतारामध्ये तुकोबारायांनी जगाला सांगितलं शेवट तो भला शेवट तो भला रूपामधला शेवट गोड झाला. पुढे उद्धव भगवंताच्या सानिध्यामध्येच राहिले आणि पुढे उद्धवाचा अवतार संपला. कलियुगाला प्रारंभ झाला आणि कलियुगामध्ये नामदेवराय म्हणून पुन्हा जन्माला आले. तुकोबारायांचा पहिला अवतार भक्त प्रल्हादाचा, दुसरा अवतार वामन महाराजाचा,
मग कुणाचा? सांगा ना, आता सांगितलं की. कुणाचा? अंगदाचा. तिसरा उद्धवाचा. आणि तिसरा अवतार संपला, कलियुगाला प्रारंभ झाला आणि तो कोपाराय नामदेवरायाच्या रूपानं जन्माला आले. नामदेवराय जन्माला आल्यावर सगळ्या जगाला सांगितलं, माझा बहु गोड झाला. कुठला? उद्धवाच्या रूपातला. आणि नामदेवरायाचा या मृत्यू लोकात शेवट झाला आणि पुन्हा नामदेवराय तुकोबाराय म्हणून जन्माला आले. आणि तुकोबारायनी सगळ्या जगाला हातवरी करून सांगितलं, माझा 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 नाही, तुकोबाराय माझा बहु गोड झाला. आणि शेवट गोड झाल्यावर कुठं गेले? आलो निजाच्या माहेरा. तुम्ही मला तुकोबाराय तिकडून परत पुन्हा आले का? ऐका दादा, तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. सदेह सदेह वैकुंठ गमन करणारे कोण कोण नीट ऐका. पहिल्या सुरू सदेह वैकुंठाला गेले धर्मराजा. धर्मराजासोबत त्यांचं कुत्रा. म्हणून तर संतांनी सांगितलं, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. कुणाच्या दारात? साधू संतांच्या दारात. धर्मराजासोबत कुत्र सदेह वैकुंठाला गेलं देहासहित. आणि याच्यानंतर तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले. आणि पलीकड येळवडी नावाचं गाव, त्या गावामध्ये भागीरथी तुकोबारायांची मुलगी दिले. पूर्वीच्या काळी हॅलो हॅलो माळीन 3 दिवस कशी आली नाही म्हणून भागीरथी विचारतात. आणि मग महाराज 4थ्या दिवशी भागीरथीच्या गावला माळीन भाजी घेऊन आली. भागीरथीच्या दारामध्ये आल्याबरोबर रडू लागली. रडण्याचं कारण भागीरथीनं विचारलं. आणि मग माळीन सांगू लागली, काय सांगू बाई, तुझे बाबा गेले कोण्या गावा. 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 बाबा भागीरथी करी धावा. काय अधिकार होता? बापाचा अधिकार किती होता? तुकोबारायांचा अधिकार किती होता? ऐका दादा, तुकाराम तुकाराम नाम घेता धन्य तुकोबा समर्थ जिने केला पुरुषा. तुकाराम 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 तुकाराम. नाम घेता का प्रियमा. नाम घेता का प्रियमा. तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ. नाम घेता का पेय, ज्यांचा
त्या मुलीचा अधिकार किती असावा. भागीरथी करी धावा, बाबा गेले कोण्या गावा. भागीरथीनं देवाकडे धावा धरला. भगवान परमात्मा भागीरथीसाठी भेटायला आला. बाळा कशासाठी तुकोबरायांचा दावा. मला बाबा न विचारता गेले कसं. मुलीची समजूत देव काढतोय. कुणाच्या? देव देव अखिलकोट विश्वाचा भगवान परमात्मा. तुम्ही म्हणाल एवढा त्या मुलीचा अधिकार काय होता. ऐका ऐका मुलीचा अधिकार. अनगड शहा तुकोबरायांची कीर्ती ऐकून कुठं आला. देहूला आला. त्या अनगड शहाकडे कटोरा होता बाबा. तुम्ही पोत्यानं धान्य टाका. त्या कटोऱ्याचं कधी पोट भरलं. कधी भरलं. आणि आला की कुणाच्या दारात. तुकोबरायांच्या दारात येऊन अनगड शहानं आवाज दिला. भागीरथी पळत मध्ये गेली आणि पीठ भरून मुठीत आणलं. आता लेकराच्या मुठीत किती पीठ असेल. किती पीठ असेल. किती लेकराच्या हातात ते पीठ असं मुठ भरून आणलं आणि ते भागीरथीनं अनगड शहाच्या कटोऱ्यात टाकलं. अनगड शहाचे डोळे चांदीचे झाले. चांदीचे म्हणजे तुम्ही म्हणता चांदीचे म्हणजे ते कटोऱ्याकडे पाहतच होत. ते म्हणलं तुकोबरायांची कीर्ती ऐकून इथवर आलं. आणि त्या लेकरानं पीठ किती आणलं. ज्या कटोऱ्याचं पोट धान्य पोत्यानं टाकून भरलं नाही ते चिमटभर पिठानं काय भरणार. पण त्या अनगड शहा बघतच होता आणि कटोरा पिठानं ओसंडत होता. एवढा त्या भागीरथीचा अधिकार. आणि या भागीरथीला समजवायला देव आला. बाबा वैकुंठाला सहदेव गेले, परत येता येत नाही. भागीरथीनं सांगितलं देवा पाठवा अथवा न पाठवा, पण जोपर्यंत या देहात प्राण आहे तोपर्यंत मी बाबाची वाट पाहणार. बालहट्ट पूर्ण करण्यासाठी भगवान परमात्म्यानं तुकोबरायांना सदेह गेलेल्या वैकुंठाहून परत पाठवलं. भागीरथीसाठी तुकोबराय आले. भागीरथीला भेटले. शेवयाचा भात खाल्ला आणि जाताना सगळ्या जगाला सांगितलं माझा बहु गोड झाला. तुकोबरायांचा जीवनातला दुसरा प्रसंग. पिंपळनेरचे संत निळोबाराय या निळोबारायांना अनुग्रह देण्यासाठी पुन्हा वैकुंठाहून तुकोबराय दुसऱ्या वेळेस मृत्यूलोकात आले. निळोबारायांना अनुग्रह दिला आणि जगाला जाताना सांगितलं माझा बहु गोड झाला. आणि तुकोबरायांच्या जीवनातला तिसरा प्रसंग. 14 टाळकऱ्यापैकी संत जगणारे महाराज आणि या जगणारे महाराजासाठी तुकोबराय मातीच्या दिवशी परत आले. ऐका ऐका सर. आता आपण सगळी जण शहरमध्ये माणसं राहणार आहे. आपल्याला नाक्यावर एखादा भेटतोय. हा राम राम, पुढच्या रविवारी मुलाची बैठक आहे, फोन करतो, पण गडबडीत विसरलं तर न विसरता कशाला बैठकीला. पुढच्या रविवारी वास्तुशांती आहे, व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवील, न विसरता. 22 तारखेला मुलाचं लग्न, न विसरता या. पुढच्या रविवारी मी मारणार आहे. पोरं फोन करतील न करतील, पण मातीला म्हणलंय कुणी. म्हणलंय का असं कुणी. कशाच्याही कार्यक्रमाचे निरोप दिले, पण मृत्यूचं म्हणलं का पोरं फोन करतील न करतील, पण या बर का. कारण आपल्यालाच माहिती नसतं आपण मरणार आहोत म्हणून. आपल्याला मरणार आहोत कधी कळतंय. एखादं मरावं आणि मातीला जावं, जाता जातं माणसाचं काही खरं. मातीहून घरी आला, आंघोळ केली की जेव्हा दुसरा मारावा तेव्हाच याला आठवण येते. माणसाचं काही खरं. खरं आहे का. आपल्या डोक्यातच मरण. आणि तुकोबरायांचं प्रमाण घ्या. ज्यांच्या डोक्यात मरण आहे त्याचं आयुष्यात कधी वाईट होत नसतो, शेवट चांगलाच होतो. त्याच्या मृत्यू डोक्यात आहे ना, मग ते सतत काय करतंय. प्रभू रामचंद्राचं नाव घेणार, कृष्णाचं नाव घेणार, पांडुरंगाचं नाव घेणार, अखंड भगवंताचं काय करणार, नामस्मरण करणार. आणि तुकोबरायांनी सांगितलं ज्यांच्या मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण आहे त्यांचा शेवट निश्चित 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 गोड झाला. आणि शेवट गोड झाला आता कुणाचा. तुकोबरायांचा. जगणारे महाराज 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी. आणि बोलता बोलता विषय झाला. महाराज तुमच्या अगोदर मी गेलो तर दुग्ध शर्करा योग, पण माझ्या अगोदर जर तुम्ही गेलात तर माझ्या मातीच्या दिवशी तुम्हाला यावं 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 ठरलं.
आणि महाराज तुकोबरायचा देह वैकुंठाला गेले. जगणारे महाराजांनी देह ठेवला. प्रत्येप्रमाणे प्रेतयात्रा निघाली. स्मशानभूमीमध्ये आली. स्मशानभूमीत खड्डा खांदला होता. प्रेत पाहुण्यांनी उचललं, खड्ड्यात ठेवलं आणि सगळ्याची मिठी माती ढकलायला पुढे सगळे जवळचे पुढल्या कडला होते. माती ढकलू लागले. जसं माती ढकललं तसं तोंड हल्लं. तोंड हल्ल्याबरोबर पुढचे कडचे गेले ना गावाकडं. तोंड हल्लं. तोंड हल्ल्याबरोबर पुढल्या कडला जे होता ते म्हणला जय हरी, येतो पुढच्या वर्षी आमच्या जातो घरी. ते नाही थांबलं, गेलं निघून. सगळे जण घाबरले. माती ढकलेले तसं प्रियत काय व्हायचं. आणि मग म्हणले असं घडलं कसं. तुकाराम 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 तुकाराम. तुकोबाराय आले. दोन्ही हाताने आपल्या हातात माती घेतली आणि जगणारे महाराजांच्या त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झाले. माती पूर्णत्वाला गेली आणि जाताना जगाला तुकोबारायांनी सांगितलं माझा बहु गोड झाला. आणि शेवट गोड झाला. पण तुकोबाराय सांगतात आलो निजाच्या माहेरा. आता माहेर शब्दावर चिंतन आणि सेवेला पूर्णविराम. कारण सेवेची वेळ होती 9 ते 11. तुम्ही 11 मी गाडी थांबली. कारण आपल्या गाडीला ब्रेक कधी आहे. हा ते घड्याळकडे महाराज कोणी बघत नाही. फक्त चेहरे आलं की सिग्नल मिळालं. चला एक प्रसंग आणि शेवटचा प्रसंग आणि शेवेला पूर्णविराम. तुकोबाराय सांगतात आलो निजाच्या माहेरा. माहेर शब्दामध्ये एवढी ताकद आहे. पूर्वीच्या काळची जुनी मंडळी बाबा, जुनी मंडळी आजही सांगतो. बैलगाडीचा प्रवास असायचा. दादा खरं सांग, बैलगाडीचा प्रवास असायचा. मुलीला सासरला बैलगाडीनं आणायला जायचं. ते तट्ट्या वगैरे करून. खरं सांगा, मुलीला घेऊन यायचं. बैलाला काय कळत होतं माहेरला जायचे का सासरला जायचे. बोला ना. बैलाला काय कळत होतं सासरला चालली का माहेरला चालली ते. पण अंतर लवकर कटत होतं कुठलं. बोला ना. काय त्या माहेर मध्ये ताकदच एवढी आहे. माहेर शब्द उच्चारत असताना दोन्ही ओटाला ओठ चिकटतात. मा मा. पूर्वीच्या काळी आईला काय म्हणायचे. काय म्हणायचे. माय. माय म्हणताना काय व्हायची ओठ चिटकायचे. आता खरं सांगा माय म्हणल्यावर जास्त प्रेम वाटतं का आई म्हणल्यावर. बोलत राहा सर. माय म्हणल्यावर जास्त प्रेम का आई म्हणल्यावर. सध्याच्या युगात आई. हा सध्याच्या युगात आईच म्हणतो. बर बर चला. नाही नाही प्रेम जास्त कुठं वाटतं. माय. माय. बरं आई म्हणल्यावर जास्त प्रेम वाटतंय का मम्मी म्हणल्यावर. मम्मी म्हणल्यावर का मॉम म्हणल्यावर. सगळीकडे इंग्रजी शाळा झाल्या. आपण काय करतो जसा का तसं. ऐका ऐका. माय म्हटलं की ओटाला ओठ चिकटतात आणि तिथं ओलावा निर्माण होतो. त्याचं नाव आहे जिव्हाळा. त्याचं नाव आहे प्रेम. आणि खरंच सांगा महिला मंडळ, माहेरमध्ये जीवाचं नातं का सासरमध्ये. हा सासरचं शेजारी बसलं असलं तर नीट विचार करून सांगा. ते अशी गुदाडे द्यायचे. हा तुला माझा काय त्रास आहे का. हा हा अरे सावध राहायचं. सासरमध्ये प्रेम जास्त का माहेरमध्ये. हा माहेरमध्ये. खरंच माहेरमध्ये. आता सासरचं प्रेम ऐका. जे दिवसा सुनेच्या डोळ्यात एकदा अंत्य असू तिचं नाव. तुम्ही मोठ्यानं म्हणा, मी काय पुढचं म्हणून. फक्त सासू बाजूला नसावी एवढी खात्री करा. जी सुनेच्या डोळ्यात दिवसातून एकदा अंत्य असू तिचं नाव सासू. जी करते खाऊ काठू तिचं नाव जाऊ. फक्त जाऊ फक्त शेजारी नसून एवढी मात्र जबाबदारीनं लक्षात यावं. जो असतो कावरा बावरा त्याचं नाव नवरा. ते बिचारा काय करतो. एकदा आईकडे बघतं एकदा बायकोकडे बघतं जाते पारावर उठून. करा काय करायचं. जो कधी मधी देतो आसरा त्याचं नाव सासरा. म्हणजे सगळ्याचा विरोध पत्करून एकटा बहादर विरोधी टेबलावर का बसत असत.
कारण सासराच फक्त एकच सुनेची बाजू घेते आणि घरातल्या सगळ्याला पोरगी लय चांगली आहे, तुम्हाला काही कळत नाही, उगाच त्या पोरीच्या मागं लागताव. एक जण म्हणलं सासरा का सुनबाईची बाजू घेत असेल, त्याला पक्क माहिती आहे सुनबाईची कधी कधी बाजू घेतली तर 4चा चहा पक्का, नाही तर 4चा चहा मुकला. म्हणून कधी मधी देतो आसरा. आता इकडं ऐका, माय म्हणता ओटाला ओट मिट. घरी गेल्यावर म्हणून बघा, नाही तर आताच म्हणता. माय म्हणता ओटाला ओट मिट, आत्या म्हणता ओटाच अंतर मोठ. कुठंच टेकना. माय म्हणता ओटाला ओट मिट, आत्या म्हणता ओटाच अंतर मोठ. जिजी म्हणता जिभ घ्याई विसावा, सासू म्हणता तोंडातून जाई. माहेर माहेर माहेर. तुकोबारांना विचारलं माहेर मध्ये एवढं काय नातं आहे. माहेर मध्ये अति उच्च कोटीचा जिव्हाळा, आणि ते माहेरचं नातं ऐका. आई, वडील, बहीण आणि भाऊ, हे अति उच्च कोटीचा जिव्हाळा. जिथं त्याचं नाव माहेर. तुकोबारांना विचारलं तुम्ही तर स्त्री नसून पुरुष आहात, मग माहेर. तुकोबारायांनी सांगितलं शरीर धर्माचा जर विचार केला तर स्त्रीला आईवडिलाचं घर माहेर आहे, पण जीव धर्माचा जर विचार केला तर तो स्त्री असो अथवा पुरुष असो माझे माहेर आहे. जाईन गे माय पंढरपुरा, भेटेन माहेरा माहेर संताचे स्वामी केशवाचे. आता पटलं माहेर जीवाचं, देहाचा संबंध नाही. आता माझा दुसरा प्रश्न आताच्या काळाचा नाही, पूर्वीच्या काळचा. आई तुमच्या काळचा किंवा आई तुमच्या काळचा. कितीही वडील श्रीमंत असू द्या आणि आपल्या नवऱ्याचं घर कितीही गरीब असू द्या, आपली सासू मुळाचं पाठवीत होती का बगर मुळाचं? बगर मुळाचं नाव सुद्धा काढू नका, बगर मुळाचं. पूर्वीचा काळ, आताचा विचारूच नका. आता दिवाळीच निष्ठी जवळ यावी, सुन निसतं तीनदा मोकळाच मोबाईल कानाला लावते. आणि दादा कधी येतोस न्यायला, दादाचा फोन बी नसतोय तिकडून, पण जीव उगाच आरडत या तिकडून. त्या सुन सासूबाईने म्हणावं लागते बघू दे बरं मोबाईल खरंच आलाय का. पूर्वीच्या काळात अजिबात नाही. किती श्रीमंत बाप असू द्या, मुळ आल्याशिवाय अजिबात सुनबाईला पाठवत नव्हते. तसं जीवनात तुकोबारांना विचारला, माहेर शब्द आला मग मुराळी पाहिजे. आणि तुकोबारांनी ऐका मुराळी मागितला. तुका म्हणे माझा आठवा, तुका म्हणे माझा आठवा, तुका म्हणे माझा आठवा, तुका म्हणे माझा आठवा. आणि मूळ लवकरी माहेरला तुकोबराय बगर मुळाचं. आधी देवाला निरोप पाठवला. तुम्ही सुद्धा सांगताय का नाही बाबाला लवकर न्यायला या म्हणून, तसं तुकोबरायांनी निरोप पाठवला. तुम्ही सनका अधिक संत मन विचार पावंत, एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. तू का म्हणे मजा आठवा आणि मुळ सांगावा पाठवला. बाबा कशाला जायचा, माहेरला जायचा, मुराळी पाठवा म्हणून. जे संत गेले ते सांगाय पुन्हा नाही वापस. तुकोबाराय थांबले एवढ्यावर. गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे पायी, गरुडाचे
निरोप पाठवला. गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. गरुड म्हणला महाराज तुमचं काम करायचं नाही तर करायचं कुणाचं. आज बी आपल्याला अनुभव येतो काम नसलं करायचं तुमचं करायचं नाही तर मग करायचं कुणाचं. पण आलं की समजायचं काम करायचं नाही. काम काम करायचं जर असलं तर 100%. पण गरुड म्हणले तुमचं करायचं नाही तर कुणाचं करायचं. पण म्हणले काय झालं देव घरात आहे. गाडीत असतात तर बोललो असतो साहेब एवढं काम करा पण आता देव कुठं आहे आणि आपलं घरात काही चलत कुणाचं चलत. पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे म्हणजे आपलं काही चलत नाही कुणाचं चालतंय. लक्ष्मी लक्ष्मी कर तू कवरा गेले म्हणजे आई साहेब म्हणजे काय माझा उद्धार करा म्हणावं देवाला. आणि देवाला आई साहेबांनी सांगितलं तुमचा करायचं नाही तर मग करायचं कुणाचा. पण म्हणजे देव घरात नाही देव घरात करा ना सांगा देवाला निरोप. हा आई साहेब म्हणले हो का आता आज कीर्तनाहून आले आणि आता शिक पडले तर कुठं डोळा लागलाय आणि मी जर उठवाय गेले तर पहिला धडा का मग मी काय उठविणार. तुकोबर आहे म्हणले सारखा बाजूला. तुम्हाला वाटलं का म्हणले तुमचीच ओळख आहे माझ्या वशीला अजून पुढं आहे. तो का म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा. सांगा त्या भगवंताला माझा उद्धार करायचा. शेष म्हणला मी उठवतो देवाला उठवतो पण याच्या अटीवर. कारण झोपलेला माणूस उठवणारा काय करते उठवणारावर रागावतोय. म्हणजे देव रागावणार नसेल तर आपली तेवढी ताकद आहे उठवायची. तुकोबारांनी सांगितलं देव रागावणार नाही तुम्ही उठवा. आणि मग शेष महाराज लागले वळवळ करायला आणि शेषाचा पलंग हल्ला. देवाला देवाला जाग आली आणि देवाला शेषाचा राग आला. आता देव शेषाला काही म्हणणार एवढ्यात तुकोबाराय मोठ्यानं आरोळी टोकली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा. आणि एवढं लांब लचक स्तुती केल्यावर कसला बी काय होत कसला बी माणूस शांत होईल. देवाची एवढी लांब लचक स्तुती केली आणि देव म्हणले महाराज का आला. म्हणले मला माहेरला यायचे मुराळी पाठवा. भगवंतानं सांगितलं निश्चिंत राहा मुराळी गरुड येणार आहे विमान घेऊन. आणि गरुड तुकोबारायांना नेण्यासाठी मुराळी आला आणि मग तुकोबारायांनी सगळ्या जगाला हातवरी करून सांगितलं आपुल्या माहेरा जाईन मी आता. इतक्या दिवस नव्हतो पण आता निरोप या संता हाती आला. आणि तुकोबाराय सदेह कुठे गेले माहेरला गेले. ज्ञानोबारायने सुद्धा सांगितलं जाईन गे माय दया पंढरपुरा भेटेन माहेरा बोलिया आलो निजाच्या माहेरा भेटी कुमाईच्या वरा. जो अखिल कोट विश्वाचा भगवान परमात्मा मालक त्या देवाला भेटायला तुकोबाराय आले. आता माहेर मध्ये आई वडील बहीण आणि भाऊ. आता तुकोबाराय ज्या माहेर मध्ये गेले तिथं कोण कोण आहे बघायचं. आणि शेवेला आज 2च चरणर झाले अजून 2 राहिले. पांडुरंग आमुचा पिता रुक्माई आमुची माता पुंडलिकराया भाऊ आणि चंद्रभागा आमुची. आपल्या घरात जे नातं आहे ते कुठं नातं आहे. पांडुरंग आमुचा पिता पांडुरंग आमुचा पिता रुक्माई आमुची माता पांडुरंग आमुचा पिता. चला
भगवान परमात्मा या जगाचा बाप आहे म्हणून तुकोबाराय सांगतात आलो निजाच्या माहेरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्यावर तुकोबारायांना विचारलं माय बापाला भेटल्यावर काय झालं तुकोबारायांनी सांगितलं सगळं दुःख संपलं म्हणले कोणतं दुःख होतं तुकोबारायांना संसारातलं दुःख होतं तुकाराम महाराजांना नाही मग कशाचं दुःख होतं आणि एवढं जर आम्हाला माहिती होतं तर मला कशाला तुकोबारायांना दुःख कशाचं होत आहे संसारातलं जर तुकोबारायांना दुःख असतं तर तुकोबारायांनी दुष्काळ पडल्यावर आपली सगळी संपत्ती जगाला वाटलीच नसते तुकोबारायांची 65 लाखाची जहागिरी तुकोबारायांनी दान दिली लोकांना दान तुकोबारायांनी कधी संसाराचं दुःख केलं नाही बरे झाले देवा निघाले दिवाळी गिडागिरी म्हणले बरं झालं हे सगळं संपलं अहो तुकोबारायांनी पत्नी मेली तरी दुःख केलं नाही बाईल मेली मुक्त झालो विठू तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज मग दुःख कोणतं होतं जन्म आणि मरणाचं मग संपलं का तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी वेळी वेळी विडोपार निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या बरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला आलो निजाच्या माहेरा भेटी रुक्माईच्या बरा धावत्या वेगामध्ये 30 चरणाचा भावार्थ संपला अजून एका चरणाचा शिल्लक आहे अजून 2 तासात सोडायचं महागलचे म्हणले बरं झालं पुढे सारखं नाही 5 मिनिटात सोडायचं अजून 2 तास म्हणलं तर घालीन लोटांगण जिकडं तिकडं पटांगण महागले 10 मिनिटात सोडायचा प्रयत्न बरं का 10 मिनिटात तुकोबाराय सांगतात मी माझ्या माहेरला आलो माझ्या जीवनातलं जन्म मरणाचं दुःख संपलं म्हणून तुकोबारायांनी सांगितलं तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवस चारी खेळी मेली माहेरला आल्यावर काम काय तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी मी आता भगवंताच्या जवळ आलो या मृत्यू लोकांची चक्कर माझी संपली त्या अर्थी माझा शेवट गोड झाला
असं अभंगाचं सरळ सरळ चिंतन झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. बोलण्याच्या ओघामध्ये एखादा चुकीचा शब्द मुखातून बाहेर पडला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष, जे चांगलं ते तुम्हाला थोडंसं विसरून त्यांचा आशीर्वाद. वैकुंठवासी गुरुवर्य रामकृष्ण महाराज वरबगावकर यांचा कृपा प्रसाद पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोह्यंग भूत वृत्ती नोह्य हावते तुमचे बडबडिलो शेष मज क्षमा करणे संती नोह्यंग भूत वृत्ती. वास्तविक पाहता कुठलाही अधिकार योग्यता पात्रता नसताना या ठिकाणी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल पुनश्च एकदा तिन्ही बंधू एवं अंकुशे परिवारांचे धन्यवाद. वैकुंठवासी प्रभाकरराव वैजनाथराव अंकुशे यांना भगवान परमात्म्याने आपल्या चरण कमळाजवळ जागा द्यावी एवढीच त्या भगवंताकडे नम्र प्रार्थना. त्यांचे तिन्ही सुपुत्र संजय, सुधाकर आणि भास्करराव या तिन्ही मुलांनी आपल्या वडिलांच्या वर्षश्राद्धानिमित्त या कीर्तनरूपी सेवेचं आयोजन केलेलं आहे. त्या वडिलांना, त्या पिताश्रींना भगवंताच्या चरणारविंद जागा प्राप्त व्हावी एवढीच त्या भगवंताकडे कळकळीची नम्रतेची विनंती. या ठिकाणी सर्व गुणीजन टाळकरी वृंद, मोठेगाव भजनी मंडळ, मोठेगावकर सगळ्यांचे धन्यवाद. सोयरीक नवीन आहे कारण कीर्तनाच्या माध्यमातून तुमची माझी पहिलीच भेट आहे, पण तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घेतलं त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. आमचे मृदंगाचार्य बाबा, आमचे विनोदजी महाराज आपचुंदेकर हे मृदंगाला इथे उपस्थित आहेत. आमचा भैया विजय महाराज गाव निलंगा हेही या ठिकाणी आवर्जून उपस्थित. आमचे गायनाचार्य राहुल महाराज गाव निलंगा, बाबा मोठेगावचे. आमचे लक्ष्मण महाराज धावणे, तात्या आमखेडकर, आमचे विठ्ठल महाराज आंतरवेलीकर, आमचे बडे महाराज, आमचे गोपसाळे महाराज, आमचे हरी मोठेगावकर, आमच्या इकडं नाना आपलं ग्राम साहेब आहेत, आमचे केंद्रे महाराज, आमचे हे सर्व प्रेमाची मंडळी, गंगणे महाराज आणि आमचे वाघमारे सर या दोघांनी या ठिकाणी येण्याचा योग जुळवून आणला. त्याबद्दल सरांचेही धन्यवाद. या ठिकाणी आमचे पेटीवर असणारे आमचे बंधू शंकर महाराज जाधव हेही आवर्जून उपस्थित आहेत. शंकर महाराजांचे धन्यवाद. बाबांनी सुंदर साथ दिली, त्यांचेही धन्यवाद. बाबा तुमचे सुद्धा धन्यवाद. आता हे सगळे बसलेले म्हणतील त्यांचं यांनी काय केलं बाबा, त्यांनी गुळ खाऊ घातलं, रटावून गुळ खाऊ घातलं. सारखं माझ्या तोंडाकडे बघत होते. आतापर्यंत बकळ बुवा बघितले पण असा गुळ खाणार. त्यांनी पहिल्या सुरू 2-4 खडे दिले, गपक्यात गेले की त्यांनी एकाचे 2च केले. म्हणले हे जर असे खडे गेले तर वाटी बुडाला. जे तेवढं माझ्या पदरात टाका, जे चांगलं सद्गुरूंचा आशीर्वाद समजा. या ठिकाणी सर्व गुणीजन टाळकरी वृंद उपस्थित आहेत. पुनश्च एकदा सर्वांचे धन्यवाद. आमचे गंगणे महाराज आहेत, आमचे सर्व गुणीजन या ठिकाणी श्रोतृवर्ग आहे, सर्वांचे धन्यवाद. ज्ञात अज्ञात, कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य उपस्थित सर्वांचे धन्यवाद. आमच्या छायाताई कदमापुरेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, भागवताचार्य महाराजांचे सुद्धा धन्यवाद. या ठिकाणी काशीलिंगेश्वर महिला भजनी मंडळ, पुन्हा सीताराम महिला भजनी मंडळ, पुन्हा मोठेगावकर महिला भजनी मंडळ, हे सर्व महिला भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. मोठेगावचे भजनी मंडळ, पुरुष मंडळ हेही उपस्थित आहेत. या सर्वांचा मिळून सुंदर असा जागर का जागर, नीट 2 शब्द नीट ऐकले, जागर आणि जागर. सुंदर असा भजनाचा कार्यक्रम होईल. याही कार्यक्रमाचा सर्वांनी आस्वाद घ्यावा ही सर्वांना अंकुशे परिवारांची नम्र विनंती आहे. पुनश्च एकदा सगळ्यांची माफी मागतो आणि सगळ्यांची माफी मागून सेवेला अजून 2 तास पुढे आकडत घेतो. पण कधी आता तुम्ही जर हात शालीतून बाहेर काढले तर ज्यांना देवानं 2च हात दिले तेवढ्यानेच फक्त वरी करायची. असे सरळ असे एकदम कानाला लागून कानाला आणि उद्या 2 पंक्ती उठूस्तोवर हात खाली घ्यायचा. ज्ञानेश्वर मावळे, ज्ञानराज मावळे, महाराज ज्ञानेश्वर मावळे, मावळे
नांदखेडा आणि हरिभक्त परायण रघुनाथ महाराज बोटेगाव. द्रुपदी तुका म्हणे वाणे तुका म्हणे वाणे तुका म्हणे वाणे तुका तुका म्हणे वाणे तुका म्हणे वाणे तुका म्हणे वाणे तुका म्हणे गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी घेऊ धनी आलोनी जाच्या मायेला आलोनी जाच्या गेली आता घेऊ धनी तुका म्हणे वाणी तुका तुका म्हणे वाणी तुका गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी गेली आता घेऊ धनी
घेऊन गेली आता घेऊन आलोनी शंकर महाराज जाधव आणि प्रश्न शंकर महाराज जाधव हरिभक्त परायण आलो निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा आलो निजाच्या मायेरा आलोनी जाता माहिरा आलोनी जाता माहिरा आलोनी जाता माहिरा ओ आलोनी जाता माहिरा आलोनी जाता माहिरा आलोनी जाता माहेरा आलोनी जाता माहेरा आलोनी जाता माहेरा आलोनी जाता
आता